तर कोकणातही कडाक्याची थंडी पडलेली आहे आणि त्यामुळे आंबा उत्पादनावर याचा सकारात्मक परिणाम जाणवतोय। काजू पिकाला देखील मोहर आता येण्यास सुरुवात झालेली आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागामध्ये आंबा बागायतदारांमध्ये आता सध्या सकारात्मक वातावरण आहे। जानेवारी अखेरपर्यंत आंबा बाजारपेठेत विक्री करता तयार होईल अशी एक शक्यता वर्तवली जाते। या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी रोहन नाईक। हापूस म्हटलं की वेंगुर्ला हापूस हे नाव प्रसिद्धच आहे। मी आता आहे वेंगुर्ले तालुक्यातील भोगवे या पर्यटन स्थळी आणि माझ्याबरोबर आहेत इथले आंबा बागायतदार महेश सामंत यांच्याशी आपण बोलतोय। एकंदरीत मोहर प्रक्रिया सुरू झालेली आहे आंबा झाडाला। काय सांगाल काका, एकंदरीत काय परिस्थिती आहे आता मोहर स्थिती? आपण सध्या इथे ज्या बागेत आहोत ती बाग बघताय, साधारण 2000 कलमांची ही किनारपट्टीला बाग आहे। ह्याला जर बघितलं असेल तर गेल्या 8-10 दिवसात बऱ्यापैकी थंडी सुरू झालेली। समुद्रावरनं येणारे जे खारे वारे असतात त्याचा ताण या आंब्याच्या झाडांना पडतो आणि मोहर यायला सुरुवात होतं। हे सायंटिफिकली रिझन आहे। हे जर प्रत्यक्ष बघितलं असेल तर आपण आज झाडांना म्हणजे 2000 पैकी जवळजवळ 1000-1200 झाडांना तर बऱ्यापैकी मोहर आलेला आहे। आणि हा मोहर आता अर्थात उद्या निसर्ग आहेत, सगळं हे निसर्गावर अवलंबून आहे। पण आज प्रत्यक्ष जर मोहराचं जर परीक्षण केलं असेल तर चांगल्या सुस्थितीत मोहर आहे, त्याच्यावर फवारण्या आहेत, सगळं आहे आणि त्याच्यातून एक चांगले दिवस येतील असं चित्र आज तरी दिसतंय। कधीपर्यंत जो आंबा असेल तो परिपक्व होईल काढणीसाठी? दरवर्षीप्रमाणे आम्ही आता मुलाप्रमाणे ह्यांची काळजी घेतोय, कलमांची काळजी घेतोय बऱ्यापैकी। आमच्या अभ्यासाप्रमाणे हा जानेवारी अखेर, कारण फेब्रुवारी फर्स्ट वीकपासून हा मोसम सुरू होईल अशी आम्हाला आशा आहे। जानेवारीपर्यंत मात्र वाट पाहावी लागणार आहे आंब्यासाठी। कॅमेरा पर्सन योगेश, रोहन नाईक, लोकशाही मराठी, सिंधुदुर्ग। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।